नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत आणि हा ढोकळा आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतले। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला ह्या तांदळात घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ तांदूळ धुवून झाले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे। डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि ह्यांना 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं आहे। आता इथे मी डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत ठेवले आणि डाळ बघा मस्त भिजलेली आहे। आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात बसतील एवढं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे। आता मिक्सरमधून आपल्याला हे थोडंसं भरड वाटून घ्यायचं आहे। इथे आपले डाळ तांदूळ वाटून झाले। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता उरलेले डाळ तांदूळ वाटून घेऊया। इथे आपले सगळे डाळ तांदूळ वाटून झाले। आता 1 ते 2 मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण चांगलं हलकं होईल आणि ढोकळासुद्धा चांगला हलका फुलका बनेल। मिश्रण चांगलं फेटून झालं। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 तास किंवा रात्रभर हे पीठ आपल्याला आंबवत ठेवायचं आहे। 8-9 तासाने बघा पीठ मस्त आंबून वर आलंय आणि जाळीसुद्धा मस्त आली आहे पिठाला आणि एकदम हलकं फुलकं झालं आहे। आता हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता गॅसवर एका कढईमध्ये मी पाणी ठेवले। त्या पाण्यामध्ये आपल्याला एखादी स्टीलची कढई घालायची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आपलं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊया। आता मी ह्या खोलगट ताटलीमध्ये ढोकळा बनवणार आहे। त्या ताटलीला मी संपूर्णपणे तेल लावून घेतलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तेल आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात पाव चमचा सोडा घालूया आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। आता सोडा घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा बघा चांगला पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजे ढोकळा सगळीकडून एकसारखा फुगतो। आता तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं सगळं पीठ ओतून घ्यायचं आहे। इथे बघा पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे। आता ह्या कढईमध्ये मी हे ताट ठेवून दिलं। ताट ठेवताना मला थोडी कसरत झाली म्हणून त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही, माफ करा। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची आहे। आता मध्यम आचेवर 20 मिनिट आपण ह्याला चांगली वाफ दिली। ढोकळा बघा फुगून मस्त वर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टूथपिक किंवा एखादी सुरी रोवून बघायची आहे। सुरी बघा स्वच्छ बाहेर आलेली आहे, अजिबात ओलसर काय लागलेलं नाही आहे, म्हणजे इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे। गॅस बंद करायचे आहे। आता इथे मी ढोकळा काढून घेतला। ह्याला संपूर्ण थंड करून घेऊया। ढोकळा बघा संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या आधी कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि मग त्याला कापून घ्यायचं आहे। इथे बघा मी ढोकळ्याचे चांगले तुकडे करून घेतले। आता हा ढोकळा आपण काढून घेऊया। बघा मस्त पांढरा शुभ्र दिसतोय, जाळीसुद्धा मस्त आलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे। तुम्ही बघू शकता जाळी बघा एकदम मस्त सुटलेली आहे। आता ढोकळ्यासाठी आपल्याला फोडणी करायची आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी अर्धी पळी तेल घातलं। मध्यम आचेवर तेल चांगलं गरम करून घेतलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे,
मोहरी चांगली तडतडली. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मध्ये चीर देऊन त्या घातल्या. पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. आता मध्यम आचेवर 1 मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर हे चांगलं शिजवून घेतलं. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पातेलं खाली उतरून घ्यायचं आहे. आता तयार केलेली फोडणी आपल्याला या ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे. इथे आपला मस्त असा डाळ तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.